जल, जंगल, जमीन या 3 ज वरती ज्यांची मूळाधिकार प्राप्त केला तया नाव आदिवासी असं म्हणतात. निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या अनेक शूरवीरांनी या मातीच्या कणासाठी शौर्य गाथा निर्माण केली. पण त्याच निसर्गाच्या सानिध्यात वाढल्यानंतर त्याच निसर्गाच्या सहवासात ज्यांनी आपलं आयुष्य फुलवलं त्याला म्हणतात आदिवासी. आदिवासी बांधव याच कष्ट करणारा, घाम गाळणारा, शेतात राबणारा, जंगलाच्या सानिध्यातून आपली उपजीविका प्राप्त करणारा म्हणून संपूर्ण समाजाला प्रचलित आहे. पण कष्ट करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, जंगलाच्या सोबत वाढणारं आपलं जीवन फुलवणाऱ्या याच बांधवाला काही गोष्टींपासून मात्र वंचित राहावं लागलं. माझ्या भारताला आधुनिकतेच्या मार्गावर जाऊन जागतिक महासत्ता घडावी म्हणून अनेक जण प्रयत्नरत आहेत. पण ज्या भारताची भूमी, ज्या हिंदुस्थानची भूमी ज्या मूळ निवासींपासून सुरू झाली त्या मूळ निवासीला मात्र विकासाच्या पटलापासून थोडस दूर जावं लागतंय ही विवंचना मनाला कायमची खात राहते. आज पहा, आज आम्हाला समोर दिसतंय पाणी आमचं आहे, आमच्या जमिनीत उभं आहे, आमच्या जंगलात उभं आहे. घसा तहानेनं व्याकुळ झालाय. पाण्याच्या थेंबा थेंबासाठी माझा आदिवासी बांधव तहानेनं तडपून तडपून मरतो. पण माझ्या दरिद्रीला, माझ्या कमी शिक्षणाला, माझ्या न्याय हक्कांपासून वंचित राहिल्यानं माझ्या आदिवासी बांधवांना स्वकर्तृत्वाची, स्वहक्कांची जाणीव करून देणारा दाता महाराष्ट्राला फार कमी वेळा लाभला. गरज आहे, मी मूळ निवासी आहे. जल, जंगल, जमीन या 3 जचा जर मी खरा मालक असेल तर त्या 3 जचा उपभोग घेण्याचा आणि खरा अधिकार माझ्या आदिवासी बांधवांचाच नाही का? श्री छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावनभूमीत झालेल्या आपला जुन्नर तालुका शिवजन्मभूमी सुजलम सुफलम म्हणायला झाली तरी तालुका सुजलम सुफलम खरंच आहे का? जुन्नर तालुक्यात एकूण 5 मोठी धरणे असली तरी ज्यांच्यामुळे ही धरणे झाली, ज्यांनी यासाठी आपल्या जमिनी दिल्या, ते भूमिपुत्र आदिवासी मात्र या पाण्यापासून वंचित आहेत. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात उन्हाळा म्हणजे केवळ वाढते तापमान नसते, तर ती असते जीवघेणे पाणी टंचाई चाहूल. इथे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणे हे इथल्या आदिवासी माणसांच्या जणू 5वीलाच पुजलेले आहे. कोसोदूरचे अंतर, रखरखत ऊन आणि पाण्याच्या एक थेंबासाठी करावी लागणारी जीवघेणी प्रतीक्षा, या भागातील महिलांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट या संघर्षातून होतो. जगातील सर्वात उंच स्मारक छत्रपती शिवरायांच्या चरणापाशी जरी सगळं जग येणार असेल तर येथील जुन्नर तालुक्यातील या दुर्गम भागातील अनेक आदिवासी बांधवांना पिण्यासाठी, लाईटसाठी, रस्त्यासाठी, आरोग्य सुविधेसाठी, कामासाठी संघर्ष करावा लागतो. डोक्यावर पाण्याचा जड हंडा, पायाला लागणारे चटके, कितीतरी किलोमीटर पायपीट आणि मनात एकच प्रश्न, हे माझं ओझं कोण उतरवणार? कधी मिळणार या त्रासातून मुक्ती? कधी मिळणार आदिवासी बांधवांना यापासून सुटका? याला नक्की दोषी कोण, प्रशासन की स्वतः? विचार करण्यासारखा प्रश्न मात्र नक्की आहे. एकीकडे आपण विकासाच्या गोष्टी करण्याच्या आणि दुसरीकडे आदिवासी बांधव अजूनही गढूळ पाणी गाळून पितात. हाच का आपल्या तालुक्याचा विकास? या विरोधाभास आणखी किती दिवस पाहायला मिळणार हा प्रश्न मात्र अजून अनउत्तरितच आहे. तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे टँकर देऊनही समस्या सोडवली जाते, मात्र यावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघणार? आदिवासी भागातील गावांमधील प्रमुख समस्या म्हणजे गरिबी, बेरोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधेचा अभाव, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक रूढीवादी विचारसरणी म्हणजेच तर काय गरिबी. अनेक आदिवासी भागात आजपर्यंत एसटी महामंडळ जरी पोचली असली तरी ते फक्त ठराविक वेळेपुरतेच. सकाळी 1 फेरा, दुपारी 1 फेरा आणि रात्री 1. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती,
महिला आणि आजारी व्यक्तीला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाण्याची दुसरी कोणतीच सोय नसते। त्यामुळे आदिवासी विभागाकडे प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता नक्कीच आहे। लालपरी गावांना जरी येत असली तरी ती खूप वेळा बंद अवस्थेत रस्त्यावर आढळून येते। अशा वेळी लोकांनी जायचं तरी कशाने आणि विचारायचं तरी कोणाला? काही प्रश्न आजपर्यंत अनउत्तरितच आहे। सकाळची सुरुवात सूर्योदयाने होते, परंतु डोंगर कपारी मधील आमच्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात सूर्योदय हा सूर्योदय नसतोच मुळी। कारण पाण्याच्या हंड्यासाठी 1-1.5 किलोमीटर वरती पाण्यासाठी आजही जावं लागतं, अशी आमच्या नशिबातील पहाट। आदिवासी बांधवांना देशाच्या स्वातंत्र्यानंतरही प्यायला पाणी मिळत नाही, अशी आमची आजची व्यथा आणि आमची अवस्था। आणि त्यातूनच आमच्या 5वीला पुजलेली गरिबी आणि त्यासाठी धरावी लागणारी पणकर फाट्याची वाट। थंडी असो वा वारा असो वा पाऊस, गरिबीचे दिवस संपत नाही। एकीकडे आदिवासींना मिळणारा निधी मात्र दुसरीकडे संपतो आणि दररोजच्या बजेटसाठी मात्र आम्हाला मोलमजुरीच करावी लागते। सुख हे आमच्या वाट्याला नाहीच मुळी। आमच्या वाट्याला आहे ती म्हणजे न संपणारी आमची गरिबी, हीच आमची व्यथा। काही जण मजुरीचे पैसे बुडवतात, तर काही जणांकडून होती ती पिळवणूक। असा एक एक दिवस आदिवासी आमचे बांधव दिवस जगत असतात। सूर्योदय जसा हळूहळू पुढे सरकतो आणि स्वतःची आग ओकतो, तसा आमचा कामाला जाणारा आदिवासी बांधव रखरखत्या उन्हामध्ये तानामध्ये काम करणाऱ्या आमच्या आदिवासी बांधवाची दुपार होते। निसर्गाच्या विविधतेने नटलेला आमचा जुन्नर तालुका प्रशासनाने पर्यटक म्हणून तालुका घोषित केला, मात्र तालुक्यामधील पर्यटन क्षेत्र हे मुखवते तालुक्यातील पश्चिम भागात पाहायला दिसून येते। म्हणजेच जवळपास तालुक्यातील 90% पर्यटन हे आदिवासी भागातील क्षेत्रात दिसून येते। आज त्या भागाची परिस्थिती पाहिली तर येथील आदिवासींच्या वाट्याला मूलभूत गरजा भागवणे सुद्धा शक्य होत नाही। प्रशासन देखील येथून लोकांना गरजा भागवण्यासाठी उदासीन असल्याने दिसून येत आहे। हा भाग म्हणजे डोंगर दऱ्यांचा, जंगलांचा आणि संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेला। भारत स्वतंत्र झाल्यानंतरही आजपर्यंत या भागातील लोकांना त्यांच्या लोकवस्तीकडे जायला रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, आरोग्य नाही, शाळा जवळपास नाहीतच। शासनाच्या सोयी सुविधा या आदिवासी पर्यंत पोहोचत नाही। निवडणुका आल्या आणि गेल्या, आश्वासन दिली, पण आजपर्यंत ती कोणीच पाळली नाही। भोळ्या बाबड्या आदिवासींना आमिष दाखवून निवडणुकीसाठी वापर करून घेतला, परंतु परिस्थिती जैसे थे। आज आपल्या समोर आदिवासी भागातील सत्य परिस्थिती दाखवण्याचा हाच एक छोटासा प्रयत्न। मोलमजुरी करणाऱ्या आमच्या बांधवांची अशातच दुपार आणि पहाटेपासून एकेका हंड्यासाठी लागलेल्या आमच्या रांगा आणि कष्टातून घामाने जाणारा असतो आमचा दिवस। आदिवासी भागातील प्रमुख समस्या म्हणजे गरिबी, उत्पन्नाचे कमी स्रोत, कर्जबाजारीपणा, शिक्षण, आरोग्य, कुपोषण, सामाजिक आणि सांस्कृतिक समस्या, जातीभेद, रूढीवादी विचारसरणी, व्यसन, राजकीय दुर्लक्ष, स्थलांतर, आधारभूत सुविधांचा अभाव, पाणी आणि वीज। अनेक आदिवासी भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या आणि पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही। रस्ते इतके खराब आहेत आणि त्यात वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने आदिवासी गावे इतर भागापासून दूर राहतात। आदिवासी भागातील समस्या दूर करण्यासाठी सरकारने आणि सामाजिक संस्थेने एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे। लोकप्रतिनिधी, आदिवासी नेते यांनी आदिवासी बांधवांकडे लक्ष देणे आवश्यक आहे। शिक्षण, आरोग्य, रस्ते, लाईट, पाणी आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन दिल्यास आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारू शकते। धन्यवाद।